सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। 1918 मध्ये भारतात परत आल्यावर 3 वर्ष युनायटेड स्टेट आणि 1 वर्ष लंडनमध्ये घालवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महालेखापाल कार्यालयात प्रोफेशनल म्हणून काम करण्यासाठी बडोदा राज्यात गेले। तथापि बडोद्यात आल्यावर त्यांना असे आढळून आले की कोणत्याही हिंदू हॉटेलमध्ये त्यांना त्यांच्या खालच्या जातीमुळे राहण्याची परवानगी दिली जात नाही, ज्यांची त्यांना परदेशात वेळ घालवल्यामुळे मोठ्या प्रमाणात सवय नव्हती। अखेरीस त्यांना पारशी सराय सापडले, तथापि गैर पारशींना राहण्याची परवानगी नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोट्या पारशी नावाने नोंदणी करण्याचा प्रस्ताव देऊन सरायांच्या मालकांशी तडजोड केली। सरायांच्या मालकाने मान्य केले आणि बाबासाहेबांना राहण्याची परवानगी दिली। तथापि अखेरीस बाबासाहेबांच्या मुक्कामाच्या 11व्या दिवशी इतर पारशांना कळाले की हा एक अस्पृश्य आहे। जेव्हा संतप्त पारशी लोकांचा एक गट लाट्या घेऊन त्यांना सराईतून काढण्यासाठी आला। प्रश्नाची सरबत्ती आणि धमक्या देणाऱ्या टिप्पण्या दिल्यानंतर पारशी लोकांनी बाबासाहेबांना त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निघून जायचे सांगितले। निराश होऊन बाबासाहेब तिथून निघून गेले आणि त्यांनी बंगल्यासाठी मंत्र्याकडे केलेल्या अर्जाचे उत्तर मिळेपर्यंत इथपर तात्पुरता निवारा शोधण्याचा प्रयत्न करत होते। या भागातील त्यांचे फक्त 2च मित्र होते, हिंदू आणि एक भारतीय ख्रिश्चन होते। एका मित्राने बाबासाहेबांना सांगितले की तुम्ही माझ्या घरी आलात तर माझे सेवक जातील। मग दुसरा म्हणतो की माझी ब्राह्मण पत्नी तिच्या घरात अस्पृश्य ठेवण्यास संमती देणार नाही। परंतु दोघांनीही आंबेडकरांच्या खालच्या जातीमुळे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विनंत्या नाकारल्या। दुसरा कोणताही पर्याय न पाहता बाबासाहेबांनी बडोदा सोडले आणि मुंबईला परतले आणि भाग संपवताना असे म्हटले की मला तेव्हा पहिल्यांदाच कळले की जो माणूस हिंदूसाठी अस्पृश्य आहे तो पारशांसाठीही अस्पृश्य आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।